हॅलो, नमस्कार. मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तर मकर संक्रांती आहे आणि सकाळ सकाळ माझी घाई चाललेली आहे. तर मी आज पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे. त्याच्यामुळेच माझी सकाळी खूपच अशी घाई चालली आहे. म्हणजे पटकन स्वयंपाक उरकायचा आणि मंदिरात वगैरे पण जायचं आहे. तर पुढे बघायला भेटेलच की आमच्या इकडे संक्रांत कशी साजरी करतात ते. आणि मी गावच्या प्रमाणेच करत असते सगळं, कारण आमच्या गावाला जसं आहे तसंच. तर इथे माझं पुरण करायचं चाललेलं. डाळ वगैरे शिजवून घेतली, नंतर ती चाळणीमध्ये गाळून नंतर गूळ वगैरे टाकून जेवढी डाळ आहे ना तेवढाच गूळ घ्यायचा, म्हणजे पुरण खूप छान होतं. आणि नंतर इथे असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये विलायची पावडर, जायफळ आणि सुंठ याची पावडर टाकलेली आहे मी. तर तुम्ही बघू शकता, मी खिसणीने खिसून जायफळ आणि सुंठ टाकली तर माझं इथं पुरण झालेलं आहे. जेव्हा चमचा असा पडत नाही ना आपला, म्हणजे उलटानं, तर समजायचं की पुरण आपलं परफेक्ट झाले. नंतर आमटीची तयारी करायला घेतले आणि इथं बघा, लसूण, खोबरं, कोथिंबीर हेच फक्त बारीक करते, कारण आमच्या गावाला तशीच आमटी करतात आणि आम्हाला तशीच आवडते. त्याच्यामुळे खूप छान लागते अशी, पण साधी सिंपल पण छान लागते. नंतर तेल टाकून घेतलं, तेलामध्ये मोहरी टाकली, नंतर जिरं टाकायचं आहे. जिरं टाकल्यानंतर कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यानंतर जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं आहे. म्हणजे ते थोडंसं परतलं की त्याच्यामध्ये बाकीचं सामान जाणार. तर नंतर मी ते थोडंसं परतून घेतलं तेलामध्ये आणि नंतर हळद टाकली थोडीशी. हळद टाकल्यानंतर जे घरगुती काळं तिखट असतं ना आपलं, जे गावाला वगैरे बनवतात किंवा घरी, ते टाकून घेतलं. तर तेच मी वापरत असते, काळं तिखट. खूप छान आमटी होते. नंतर ते परतून घेतलं थोडंसं आणि जी डाळ ठेवलेली होती मी पुरण करायच्या आधी, ती अशी मॅश करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मिक्स करायची. नंतर डाळीचं पाणी आहे ना ते पण ओतायचं आहे. तर एवढं निघलं होतं माझं, तर तेच मी ओतून घेतलं. नंतर जे खाली राहिलेलं त्यात पाणी मिक्स करून ते ओतून घेतलं. छान अशी आमटी आता उकळायला ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. नंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे. आणि अंदाज असतोच, कारण देवाला प्रसाद दाखवायचा असतो, त्यामुळे आपण काही हे चाखून बघत नाही. पण एवढ्या दिवसाचा अंदाज असतो मीठ वगैरे. तर ते टाकून घेतलं. आमटी छान उकळायला ठेवली. नंतर पुरण करायला घेतलं. गरमच होतं. तर तुम्ही बघू शकता, ह्या चाळणीने खूप लवकर पुरण होतं. 5 किंवा 10 मिनटात, म्हणजे जास्त असलं 10 मिनटं किंवा 5च मिनटात हे पुरण होतं. आणि माझ्याकडं तो लाकडी मॅशर आहे ना, त्याने तर खूप छान ते पुरण केलं जातं. नंतर छान अशी आमटी उकळलेली आहे. नंतर मी बाकीचं सगळं म्हणजे आवरून घेणार होते. भात वगैरे लावून घेत होते. तर इकडे भात शिजतोय तोपर्यंत पापड, भजी पण तळून घेणार होते. ते काय व्हिडिओमध्ये दाखवलंच नाही, खूप मोठा ब्लॉग होते त्याच्यामुळे. आणि तुम्ही कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघा, म्हणजे मी म्हणजे संक्रांतीला कुठे कुठे गेले ते तुम्हाला बघायला भेटेलच. तर इथे बघा, जे तांदूळ आहेत ते धुवून घेतले. ते इंद्रायणी तांदूळ आहेत, त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं. नंतर तूप टाकलं, मीठ टाकलं, हलवून घेतलं आणि नंतर कुकर लावला. तर थोडा वेळ शिजून देणार आहे, तोपर्यंत बाकीची माझी कामं होतात. खूप सारा पसारा पडतो जेव्हा पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक करतो. तर माझी देवपूजा राहिली होती, तर पहिलं म्हटलं तेवढं करून घ्यावं. नंतर देवपूजा वगैरे करून घ्यायला म्हणजे घेतली. खूप छान वाटत होतं मला आज, खूप प्रसन्न पण वाटत होतं. आणि ते बघा, माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. नंतर सुगडची पूजा, म्हणजे जे खण आहेत ना, आमच्याकडं खण म्हणतात, त्याची पूजा करायची होती मला. तर ते पूजा करून घेतली आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटत होतं. आणि मी ती वाण वगैरे पण असा मिक्स भेटतो विकत, तेच आणला होता. नंतर इथे फुलं वगैरे ठेवून घेतली. सुगडची पूजा वगैरे झाली माझी चांगली, खणची वगैरे. आणि इथे नंतर अशी दिसत आहे. नंतर छान अशी रांगोळी पण काढलेली होती मी, तर ते पण तुम्हाला दाखवावं म्हणलं. तर खूप छान वाटत होतं. तुम्ही बघू शकता, दरवाजात खूप छान वाटत होतं. नंतर पोळ्या करायला घेतले. उंडे बनवत होते. तर मी ते ना, जेवढ्या पोळ्या करायच्यात ना माझ्या, तर आम्ही छोटी फॅमिली आहे त्यामुळे थोड्याच पोळ्या करायला लागतात. तर इथे पहिलं ना मी सगळे उंडे बनवून घेतले आणि नंतर मग पोळ्या लाटाय घेतल्या. म्हणजे कसं गडबड होत नाही त्याच्यामुळे. आणि खूप जास्त करायचे असले तर उंडे करून नाही ठेवायचे, पण कमी करायचे असल्यावर 7-8 तर आपण उंडे करून घेऊ शकतो. तर आत्तापुरत्या मी पोळ्या करणार होते आणि माझा
उपवासच होता. म्हणजे जोपर्यंत आपण संक्रांतीला ओवाळून येत नाही ना तोपर्यंत जेवायचं नसतं. तर ह्यावेळेस मुहूर्त पण खूप उशिरा होता. छान अशी माझी पोळी टम्म फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा छान पोळ्या झाल्या ना खूप बरं वाटतं, की स्वयंपाक केल्याचा आनंद पण भेटतो. तर छान पोळ्या झाल्या. तर आज मुहूर्त म्हणजे 3-3:30ला होता. त्याच्यामुळे निवांत चाललेलं होतं. सगळी कामं झालेली होती. नैवेद्य वगैरे इथे भरून ठेवलेला. तर देवाला नैवेद्य दाखवायचा होता. म्हणलं आवरून घ्यावं आणि नंतरच मग नैवेद्य दाखवावं. तर सगळा स्वयंपाक पूर्ण झाला. नंतर मी आवरलं. तुळशीला जे आहे ओवाळून घेतलं, नैवेद्य दाखवून घेतला आणि मग नंतर मंदिरात मी जाणार होते. तर इथे बघा मी इथे तुळस ठेवलेली आहे, कारण ह्या गॅलरीत माझ्या ऊन येतं आणि थोडंसं सामान पण आहे. पण एका कोपऱ्यात ठेवलेले आहे, कारण तिथे ऊन येतं तिथं तुळस येते चांगली म्हणून. नंतर मी देवाला पण नैवेद्य दाखवून घेतला आणि देवाला ओवाळून घेतलं आणि मग मंदिरात जाणार होते. छान अशी मी साडी घातलेली होती. सिंपल असा लूक केला होता, पण म्हणजे छान वाटत होतं. मी खूप सारी ज्वेलरी घातलेली नव्हती, कारण मला ह्यावेळेस ना सिंपलच असा लूक करायचा होता आणि थोडंसं गावात चालत जायचं होतं. त्याच्यामुळे कसं ज्वेलरी जास्त घालून नको वाटतं त्याच्यामुळे. आणि इथे त्या काकू आहेत आमच्या सोसायटीतल्या, तर त्या पण आल्या होत्या. त्यांना चुडे घालायचे होते आणि आम्ही दोघी नंतर मंदिरात जाणार होतो. तर इथे त्यांना ना मी चुडे घालून घेतले. तर गावाकडे असताना ना मी सगळ्यांना, मम्मीला किंवा काकूंना सगळ्यांना मी चुडे घालायचे. तर आजच मला फोन पण आला होता की चुडे घालताना, की म्हणजे तू गेल्यापासून आम्हाला काही नीट चुडे नाही घालता येत म्हणून. तर मला पण कसं तरी वाटलं, कारण की म्हणजे मी घालायची त्यांना, मला आवडायचं. तर गावाकडे कसं आर वगैरे असतो त्याच्या साईडला, म्हणजे मध्ये आर ठेवतात आणि चुडे त्याच्यावरती ठेवून त्याच्यामध्ये आर ठेवून असं पगळवला जातो. पण गॅसवर मी ते पगळवला आणि छान असा खूप दिवसातून मी चुडा घातलेला आहे म्हणजे काकूंला. आणि मी काय केलं, माझ्यासाठी जे चुडे आहेत ना मी ते अख्खेच घातले, कारण काकूंच्या फिट्ट बांगड्या होत्या त्या निघत नव्हत्या. त्याच्यामुळे असं तोडून घालावं लागतं. आणि गावाकडं सर्रास आहे ना चुडं पाटल्या घालतात. तर काकूंनी फक्त चुडेच आणलेले होते तेच घातल्या. तर गावाकडं 2-2 घालतात, पाटल्या आणि चुडे. तर असं छान असं मी चुडे घालून घेतले. खूप छान वाटलं मला, खूप दिवसातून मी घातले. तर तुम्ही बघू शकता असं घालून आहे ना त्याला परत थोडंसं हे करायचं, गरम असतं खूप, भाजतं पण ते खूप हाताला. तरी पण असं हळूहळू करून घालून घ्यायचं. काकू दाखव की तुम्ही. इथंच आपण इथंच हे घातले ना थोडे म्हणून तिळगुळ दिला. तर आम्ही घरून निघालो आणि मंदिराजवळ पोहोचलो. काकू लयच गर्दी वाटतं, लय गर्दी आहे. ह्यांच्या मागं थांबा. हो खाणे घ्यायची तर हो का आओ बिबू हां. पोचलं तर काय नसतं. नंतर मी आले होते जे आमच्या इथं शंकराचं मंदिर आहे, खूप छान आहे, वागेश्वर मंदिर म्हणून आहे. तर तिथेच आले होते. खूप उंच आहे, आम्ही वरती चढून आलो
आणि मग खूप छान वाटलं आम्हाला. आम्ही तिथे पण दर्शन वगैरे घ्यायला गेलो. होय अहो, किती जवळ दिसते ना. गणेश पार्क असं उडून जावं कसं वाटतंय ना बघा की किती जवळ दिसते. पटकन. भारी दिसतंय ना. त्याला आता जायला नाही काय वाटत. तर मंदिरातून आलो. आमच्या सोसायटीमध्ये जे गणपती मंदिर आहे ना, तिथे मी जाणार होते, कारण तिथे दर्शन घ्यायचं राहिलं होतं त्याच्यामुळे. आणि मग आम्ही मंदिरात आलो. छान असं वाटत होतं आणि तुम्ही बघू शकता खूप छान वाटत होतं. आणि सगळ्या देवांना जाऊन आलो आणि शेवट आमच्या सोसायटीतलं मंदिर राहिलं होतं, तर गणपती बाप्पाला गेले. रामाचा ओसा, सीतेचा ओसा, जन्म. रामाचा ओसा, सीतेचा ओसा, जन्म. तर मी आता म्हणजे मंदिरातून वगैरे घरी आलेले आहे. म्हणजे थोडा वेळ झालं आणि जेवण पण करायचे, कारण की अख्खा दिवस आज फक्त पाहण्यावर आहे. कारण की जोपर्यंत आपण वसत नाही ना, तोपर्यंत काय खायचं पण नसतं त्याच्यामुळे. आणि तुम्ही बघू शकता कसं कुंकू वगैरे सगळं म्हणजे वसलं आहे, त्याच्यामुळं सगळं असं हे झालेलं आहे. सगळं कुंकू वगैरे जास्त लागलं आहे, बघू शकता. आणि आत्ता मी हा ब्लॉग इथे संपवणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.